घरी आलेली आहे. तर बघा, तर आता मला घरातलं सगळं आवरायचं आहे. ते दुकानावर गेले. हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनलचं आहे निशान मम्मी रेसिपी. तर आज रेसिपी नाही आहे. आज दिवसभराचं जे असेल रुटीन मी ते शेअर करणार आहे. तर आज मी आहे मम्मीकडे. तर आज मी दुकानावरून आली. तुम्हाला थोडं वाटत असेल चेहरा थोडा. तर साई बसला इथे. तर मी मम्मीला दाखवते तुम्हाला. बघा, मम्मी झोपलेली आहे. काय मम्मी, बरं नाही वाटत आहे ना? तर मम्मीचं खूप कंबर दुखतंय. बऱ्याच दिवसापासून मम्मी कंबरचं म्हणजे कमरेचंच सांगते का माझं खूप कंबर दुखते, तर दवाखान्यात जायचं आहे. तर बघा कशी जाम झाली आहे. दवाखान्यात जायचं म्हणजे तो चाललंय, आता वाजले आहे 10. तर मी आली आज लवकर. थोडंसं मम्मीला बरं नव्हतं वाटत. चहा दिली, नारळाचं पाणी पण आणले. पण मम्मीला आता नाश्ता ताई येईलच आता. काहीतरी बनवेल. आणि खूप जाम झाली आहे. सध्या नरम गरम तब्येत. म्हटलं आज काही रेसिपी करायला नको म्हटलं, कारण की जाम झाली. तर सगळ्यांना मम्मीला बघून खूप हे वाटतं का मग काकूंची खूप तब्येत खराब झाली आहे, खूप बारीक दिसतात काकू. आणि ना, मम्मीचे बघा कसे व्हाईट केस झाले सगळे. मम्मीला बोलले आपण तुला बरं वाटलं का आपण छान तुझे हेअर कलर करून घेऊ, म्हणजे व्यवस्थित दिसेल. आमची ताई येऊन गेली. आवरण सावरण झालं. ताई आमची आमची जी आहे ताई भांडे वगैरे घसून गेली. तर इकडे ना मुगाची डाळ भिजत टाकलेली आहे. ही सकाळी, हे बघा, हे बघा, ही मुगाची डाळ टाकली कारण की मम्मीला ना भजे खायचे. मम्मीला ना तोंडाला चव नाही राहिली, तर मी नारळाचं पाणी पण आणले मम्मीला. हे बघा, नारळाचं पाणी इथे. इकडे आता ही डाळ भिजत टाकलेली डाळ ताई आली ना मम्मीला भजी करेल. इकडे आहे दूध गरम करून ठेवलं मी. आता हे सगळं स्वयंपाक वगैरे झाला का मी हे सगळं गॅस वगैरे सगळं नीटनेटकं तिथल्या तिथं मी घसून ठेवते. भांडे वगैरे सगळं तोपर्यंत सुकतात. ताई आत्ताच गेली. तर आता हे बघा, आता मुगाची डाळ काढली ताईनी. आता ताई मस्त असे भजे बनवणार आहे. हे बघा, इकडे कढई ठेवली आहे. तर आज नाश्त्याला मुगाच्या भज्याचा बेत आहे. मम्मीला ना तोंडाला चव नाही ना, तर मम्मी सकाळी भिजत टाकली होती. ताई आता भजे बनवते. माधुरी ताई आता आली. आता छान आधी नाश्ता करेल काहीतरी आणि मग बघू स्वयंपाक काय करायचं लाईट लाईट. घरी आलेली आहे. तर बघा, तर आता मला घरातलं सगळं आवरायचं आहे. ते दुकानावर गेले. 10:30 झालेले. ताई आली ना आता आता टेन्शन नाही, मम्मीला नाश्ता कर देईल. अरे बघा किती छान, इकडे छान थंड वातावरण आहे आता सध्या नाशिकचं. हे खूप लक्ष देतात झाडांकडे. हे मनी प्लॅनचं झाड आहे. किती छान झालंय. हे खाली मडकं होतं, त्याच्यात यांनी लावलं. मोठं 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 एवढं दाट आलेलं आहे ना, गोल गोल करून लावलेलं आहे. आणि इथे वेगळ्या प्रकारचे झाड आहे आपल्याकडे. छोटंसं आपलं. इकडे पण आहे. हा, मी ड्रम घेतला. नाशिकला ना 3 दिवस पाणी नव्हतं, तर त्याच्यामुळे मला ड्रम घ्यावा लागला पाण्याचा. तर तो अक्षरशः मी अर्जंटमध्ये मला 250 रुपयामध्ये भेटला. इकडे इंद्रकुंडावर खूप छान भेटला. ते साठवून ठेवलं त्याच्यात पाणी. इकडे पण कुंडी. तर आता मला घरातलं सगळं आवरायचं आहे. तरी हे मी गहू घेतले होते. आता हे मला कोठ्यांमध्ये भरायचे. त्यामध्ये मी लिंबाचा पाला म्हणा, काही पावडर वगैरे टाकते, आपलं कीड वगैरे नको व्हायला. तर हे सगळं उशीच्या खोळ्या पण मला धुवायला टाकायच्या आहे. देवाची पूजा करायची आहे. देव स्वच्छ वगैरे सगळं धुवून चुवून सगळं झालं आहे. किचनवर पसारा, भांडे. सकाळी मी 6:30लाच दुकान उघडते ना, तर म्हणून सगळं तसंच राहतं. मग आली की सगळं छान आवरून पहिले मम्मीकडे जायचं आणि मग आपल्या आपल्या कामाला लागायचं. कपडे धुवायचे अजून. तर इथे मी तुम्हाला बाहेर दाखवते. आज सगळ्या कामांमध्ये व्यस्त आहे. सगळे सोसायट्यांमध्ये तुम्हाला माहिती आहे दरवाजे लावलेले असतात. आमचे इथे 16 फ्लॅट आहे आमचे. तर ही तुम्हाला बसण्याची सीटी दिसत असेल ना, तर ही ना माझ्या पार्लरमध्ये होती. तर याच्यावर मला गादी करायची आहे. ही तर आहे पहिल्यापासून. याच्यावर मला गादी करायची म्हणजे व्यवस्थित दिसेल. आणि हे जे डाग दिसत आहे ना, ते मी खूप काढण्याचा प्रयत्न केला, पण नाही निघत आहे. आता बघू, मी घसलं खूप साबणाने तर ते फुगेल पण नाही का ओल्याने, म्हणून मी ते डाग काय काढले नाही. एकदम नॉर्मल कॉलिनी वगैरे पुसलं पण नाही निघत आहे.
पण मग बसायला होऊन गेलं, तिथे खूप अडचण व्हायची. आता तर मी यांना फोन केला होता, म्हटलं स्वयंपाक काय करायचा. तर इकडे लावलं आहे डाळ, आपली मुगाची डाळ. आणि आता इकडे मी कणिक मळायला घेते. आता पीठ मळते, बट भाजी काय करू कळत नाही. तुम्हाला पण असंच प्रश्न पडतो का जेव्हा भाज्या असतात खूप घरात, तर तेव्हा काय करू असं होतं, आणि जेव्हा नसतं तर असं वाटतं काही असतं तरी करून टाकलं असतं. असं माझ्यासोबत होतं का, तुमच्याबरोबर पण होतं का, तेही सांगा. आता मी पीठ मळायला घेते, मळून घेते. आणि नाश्ता भूक तर लागलेली आहे, पण आता डायरेक्ट स्वयंपाकच करते. आता कुकरमध्येच मी भात लावेल, करते आता स्वयंपाक वगैरे नाही का, कारण की घरातलंही काम बाकी आहे. फायनली मस्त घरातलं सगळं आवरून झालेलं आहे. मला दाखवते हे ना, फ्रीजचं जे आहे ना, हे खालचं आहे. कांदे बटाटे ठेवतो याच्यात. थोडं धुतलं तर मी छान, सगळं क्लीन झालं, भांडे वगैरे. इकडे आहे तुरीचं वरण, इकडे आहे राईस, इकडे आहे चपात्या. भाजी करायची आहे गरम गरम ना. चटणी चालले करायचं. आता ना थोडा आराम करते. तर हाय. तर परत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटलो. म्हणजे सकाळपासून जे तुम्हाला होतं ते रुटीन सगळं दाखवलं मी. आणि आत्ता वाजलेले आहे 6. तर मला जायचं आहे आरकेवर. तर ताई आहे, तुम्ही बघितलं त्यांच्या मुलाचं लग्न मी तुम्हाला दाखवलं. पुऱ्यांचा कार्यक्रम दाखवला. खूप छान लग्न सगळ्यांनी बघितलं, पण कमेंट्स पण आल्या का तू राहुरीला आली तर आम्हाला सांगायला पाहिजे होतं. तर खूप छान लग्न झालं, त्यांची सुनबाई पण छान आहे. तर आता मी त्यांच्याकडे चालली आहे. आणि त्यांनी मला लग्नाला साडी ना म्हणजे दिली. तुम्हाला मी दाखवते म्हटलं, चला ती पण दाखवून. मला आरकेवरच जायचं आहे. मी ब्लाऊज टाकते ना, तर त्या भाभीकडे जायचं आहे आणि तिथेच मी ब्लाऊज पण टाकणार आहे. आणि ही त्यांनी मला साडी घेतलेली आहे. तर बघा किती सुंदर अशी साडी घेतली त्यांनी मला, बांधणी सारखी आहे. तर हे बघा इथे आहे ना अशी लेस आहे बारीक, आणि इथे 2 गोंडे. पिंक कलर आहे. तो नाही, माझ्याकडे पिंक साड्या इतक्या आहे, पण मग आता ठीक आहे, छान आहे, मला आवडली. मस्त छान असं मी ब्लाऊज शिवेल. मला तर थोडेसे असे ब्रॉडच गळे लागतात आणि छान वाटतात तसेच. आणि सुंदर असे सोबत हे बघा अशी साडी घेतलेली मला ताईंनी. मध्ये खाली असं आहे काठाला, आणि बॉर्डर दिलेली आहे, म्हणजे लेस त्याची छोटी. तर आता त्या खूप दिवसाचं म्हणत होत्या, तू पहिले ब्लाऊज शिव पहिले. म्हटलं हो मी शिवणारच आहे. आणि मी चालली आहे त्यांच्याकडे, पण मी त्यांच्या पार्लरमध्ये जाणार आहे. तर चला आपण आता मी मम्मीकडे जाऊ. पहिले आपण मम्मीकडे जाऊ, मम्मीची भेट घेऊ, आणि मग आडकेवर जाऊ. चला आली आहे मम्मीकडे. आता बघा झाडांना पाणी वगैरे मारलं इथे बघा. बाहेर असं रोज पाणी मारावं लागतं, कारण की ना आई पाणी पाणी गेलं बाया, पाणी गेलं, पाणी गेलं. इथून पाणी खाली वाया चाललं. तर बघा इथे छान असं पाणी मारून घेतलंय झाडांना. तुम्हाला माहिती आहे उन्हाचं जरा गरमच होतं, तर व्यवस्थित सगळं पाणी वगैरे मारून छान झाडांना पाणी मारलं. आता मध्ये जाते, इथून सुरुवात असते माझी. तर मम्मी हे बघा कालच्या चकल्या ज्या केल्या ना मी, छान मस्त सुकलेल्या आहे. आता हे बघा मस्त कडक झाल्या. कडक सुकल्या मस्त. मम्मी आहे झोपलेली. मम्मा बरं वाटतं, चेहरा उतरलाय मम्मीचा, झोपलेलीच आहे. मम्मीला ना काल ताप होता, आज बरं वाटतंय, पण गळून गेली नाही का, म्हणजे एकदम अशक्त झाली, काही ताकद नाही राहिली अंगात. इकडे ताई स्वयंपाक करून गेलेली आहे, माधुरी ताई. आता ती 5 वाजताच येते. काय बनवलं बघू आपण. हा गोड आंबा बनवला आहे. हा मी दाखवणार आहे तुम्हाला, म्हणजे मम्मी दाखवणार आहे. मम्मीला जेव्हा बरं वाटेल ना, खूप छान करते ताई पण. हे बघा मस्त चटपटीत केलेला आहे. आणि ते काहीतरी भाजी असेल याच्यामध्ये, उसळ वगैरे असेल, चपात्या. आता मी निघते, पुढे तुम्हाला दाखवते. मी तुम्हाला सांगितलंच मी चालली आहे आरकेवर. तर मी आता पार्लरमध्ये आलेली आहे. तर ही ताईंचं पार्लर आहे.
आणि समोरच मला ते टेलर त्या दीदीकडे जायचं आहे, तिथे मी दाखवणार तुम्हाला, जाईलच मी तिकडे. तर या ताई आहे, तुम्ही ताईंना बघितलंच आहे, ताईच्या मुलाचं लग्न झालं, त्यांच्या सुनबाई पण माधुर्या पण पाहिलंय तुम्ही. तर चला आपण मध्ये जाऊ. आज ना मला थोडंसं अपर लिप्स पण करायची होती आणि थोडीस म्हटलं चला ताईकडे जाऊ. हे ताईचं पार्लर आहे. तर आम्ही तुम्हाला सांगितलं आम्ही 16 जणी 17 जणी होतो ताईकडे, आम्ही पार्लरमध्ये शिकायला होतो. तिथूनच आमची सगळ्यांची भेट झाली, स्वाती, वैशू, म्हणजे ऑल आमचा जो ग्रुप आहे तो. तर ताईमुळेच आम्ही भेटलो आहे एकमेकींना. आणि अजून आहे आम्ही सगळ्या टचमध्ये. ताई आम्ही 16 वर्ष झाले सोबत आहे. तर त्या आमच्या गुरुच आहे. तर काही नाही, आता आली थोड्या वेळाने आम्ही मस्त कॉफी पितेच, दरवेळेस इथं आल्यावर मी कॉफी करतेच ताई मला. आणि मला अप्पर लिप्स पण करायची होती. तर ना ही ताईंची मुलगी आहे. तर अगं आरती बघ ना, माझे केस बघ, तू इथून बघ, खूप विरळ झालेले आहे. म्हणजे आतापर्यंत मी त्यांनाही दाखवलं नाही. खरं सिरियसली तुम्हाला वाटत असेल मी कधी मोकळे ठेवले नाही केस, माझे खूप विरळ झाले. तर मला तिच्यासारखेच केस पाहिजेले. तर आम्हाला तिचा खूप हेवा पण वाटतो, म्हणजे खूप छान आहे तिचे पहिल्यापासून. जेव्हा शाळेत जायची तिच्या आम्ही वेण्या पण घालून द्यायचो. तर तिचे केस तुम्ही बघू शकता, पुढे दाखवते. तर काही सांग ना मला काय असेल तर. आपल्याकडे निश्चित एक हेअर ऑइल आहे, हे आपलं ओन ब्रँड आहे स्वतःचाच. आणि शाकुंतल हेअर ऑइल याने तुमचे हेअर पण वाढतील, 2 ते 3 महिन्यात तुम्हाला त्याचा रिझल्ट पण येईल. आणि हे प्लस व्हाईट हेअर साठी पण, ज्यांचे व्हाईट हेअर काळे मुळापासून काळे पण होते, हे तुम्ही नक्की वापरून बघा, खूप छान रिझल्ट आहे. आयुर्वेदिक म्हणजे साईड इफेक्ट नाही, काही केमिकल नाही, काहीच केमिकल नाही, पूर्ण आयुर्वेदिक आहे. यूज करा, खूप छान रिझल्ट आहे. म्हणजे तुझ्यासारखे थोडे तरी होतील, जे आहे थांबलेले ते तर थांबतील. तुम्ही नक्की वापरू. ओके, किती दिवसाचा रिझल्ट आहे? 2 ते 3 महिन्यात येईल तुम्हाला. 2 ते 3 महिन्यात यूज केला तर रिझल्ट आहे. तर तुम्ही बघू शकता माझी इथं बघा किती विरळ झालेले केस. म्हणून मी सध्या मोकळे केस सोडत नाहीये. सिरियसली थोडस जरा काही कारणास्तव थोडस ट्रीटमेंट वगैरे चालू असतात आपल्या, त्याच्यामुळे गोळ्या औषधं खाण्यात आले, मग खूप जरा विरळ झाले माझे केस. तर आता बऱ्यापैकी मला आता हे जेव्हा आरतीचे मी केस सांगितलं, म्हटलं आरतीचं आपण काहीतरी करू, हिलाच विचारू, कारण की आम्ही काही शंका असते की ताईला पहिले विचारतो. तर ताई तिकडे तुम्ही बघितलं ताईंना, तर ताई स्वतः बनवते. आरती माझं म्हणणं हे, जर याची प्राइस काय घेऊ शकता का? जास्त कॉस्टली नाही, काहीच जास्त कॉस्टली नाही, फक्त 300 रुपये प्राइस आहे. छान आहे, आपल्या बजेटमध्ये अफोर्डेबल पण आहे, तुम्हाला काही असा प्रॉब्लेम नाही की खूप महाग पण नाही ऑइल असं. हा, तर मग जर कोणाला हवी असेल तर मग ते कसं, मला म्हणजे तू सांग ना. तू आता जर कोणाला पाहिजे असेल तर आपण ऑल ओव्हर महाराष्ट्र पण ते डिलिव्हर करतो. तुम्ही फक्त तुमचा ऍड्रेस आणि नंबर आम्हाला प्रॉपर सेंड करा, मग आम्ही तुम्हाला डायरेक्ट तुमच्या घरपर्यंत ते डिलिव्हर करून देऊ. ओके. हा, म्हणजे याच्यावर 350 आहे, तर आपण ही ते डिस्काउंट करून 300 पर्यंत मिळेल. आणि काही नाही, चांगली म्हणजे चांगले 200 ml आहे, असं काही नाही का खूप लहान आहे. आणि छान क्वांटिटी आहे, म्हणजे किती महिनाभर जाईल आपल्याला. महिनाभर. आणि लावण्याची पद्धत वगैरे कसं, मग हप्त्यातून किती वेळेस लावू शकतो? वीक मधून 2 वेळेस तरी युज केलं पाहिजे. आणि केस लगेच दुसऱ्याशी वॉश वॉश केलं तरी चालेल. प्लस त्याच्यामुळे तुमची हेअर ग्रोथ पण होईल चांगली, तुमचं हेअर फॉल पण थांबेल, आणि जे व्हाईट हेअर आहे त्याच्यापासून तुम्हाला पण ब्लॅक हेअर होईल, याची गॅरंटी आपल्याकडे. आणि जेंट्सचं कसं आहे, म्हणजे जेंट्स पण युज करू शकतात, जेंट्स, लहान मुलं, असं काही एजचा इश्यू नाहीये, कारण की आयुर्वेदिक असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही युज करू शकता. ओके, ठीक आहे, चालेल. मी आता मी ही एक बॉटल घेऊन जाणार ताईकडून, थोडंसं आता आम्ही गप्पा मारतो. तर तुम्हाला जर ही पाहिजे असेल किंवा काय असेल, काही शंका असेल, तुम्ही मला कमेंट्स कराच, तसं आपण बोलतच राहतो कमेंट्स मध्ये. चालेल, तिने पण सगळं व्यवस्थित सांगितलं. तर तुम्हाला काही शंका असेल तर मला प्लीज विचारा. तर मला ही शंका होती, एक राहिलंच विचारायचं आरतीला मला, का हेअर ऑइल आपण कधीपासून म्हणजे ताई करते हे तयार? आता या हेअर ऑइलला 27 ते 28 वर्ष झाले. 1998 पासून मम्मी हे हेअर ऑइल बनवते, आणि त्याचा खूप रिझल्ट आहे. आता आम्ही नवीन अपग्रेड केलं त्याच्यासाठी, की व्हाईट हेअर साठी पण स्पेशल त्याच्यात आम्ही असं अपग्रेड केलं की त्यांनी व्हाईट हेअर पण तुमचे ब्लॅक होतील. त्याच्यामुळे त्याच्यात भरपूर सगळे रिझल्ट तुम्हाला एका हेअर ऑइल मध्ये मिळतील. मी आता आरकेवर आत्ताच जाऊन आली, तर मम्मीला कलिंगड खाऊ असं वाटलं, म्हटलं थांब तुला मी कापून देते. तर हे बघा, आता हे खरबूज आहे, हे कलिंगड आहे, छान मस्त असं बारीक करून दे. त्याच्यात थोडंसं मीठ टाकते, छान कापून झालं. त्याच्यात थोडं मीठ टाकते नॉर्मल, मम्मीला आवडते मीठ टाकल्यावर. आता हे मी मम्मीला खायला देते. मम्मा घे. मला जमत नाही राऊंडला यायला, तर माझी खूप धावपळ असते, तर म्हणजे नाहीच होते येणं, नाही का. मी रोज ट्राय करते. पहिले मी सकाळी 5:30-6ला राऊंडला निघून म्हणजे यायचीच सकाळी, पण आता जसं दुकान घेतलं तसं नाहीच जमत. तर इथे आमच्या इथे खूप छान असं जॉगिंग ट्रॅक केलेला आहे, तर तुम्ही बघू शकतात. याच्याच पुढे दांड्या भरल्या होत्या, खूप छान दांड्या केल्या होत्या इथे ह्यावेळेस. तर बघा खूप छान असा रस्ता आहे, प्लेन वगैरे, नाही का.
तर मम्मीला मी कलिंगड वगैरे दिलं. आता राऊंड मारते मी, 5 तरी राऊंड मारते. म्हणजे हा पूर्ण एक राऊंड मोठा 1 किलोमीटर होऊन जातो. खूप मोठा आहे, पुढेपर्यंत आहे. आणि इथे मंदिर आहे, तुम्हाला मी मंदिर पण दाखवते. इथे भोलेबाबाचं मंदिर आहे. उद्या इथे खूप छान असा कार्यक्रम आहे. तर भोलेबाबाचं मंदिर इतकं छान झालं इथे. तर उद्याच्या होमसाठी सगळी तयारी चालू आहे. कारण उद्या कंप्लीट 1 वर्ष होणार आहे इथे मंदिराला, म्हणून मी दाखवते चला तुम्हाला पुढे. तर तुम्हाला दर्शन पण करते. तर जेव्हा 1 वर्ष उद्या 1 वर्ष होईल पूर्ण भोलेबाबाचं मंदिर. हे बघा, खूप छान असं मंदिर झालं आहे. माझं तर येणं नाही होतं असं, या निमित्ताने मी पण आता दर्शन घेऊन टाकते. जय भोले बाबा. इथे इतकी गर्दी राहील कारण की ते बघा इथे तुम्ही बघू शकता इथे होम पण चालू आहे. उद्या होमची तयारी चालू आहे सगळी, ती लगबग चालू आहे इथे. सकाळी खूप क्राऊड असतो इथे. आता तरी एवढं नाही, कारण की लोकांचं अजून 8च वाजले, जेवण करत असतात लोक. पण मग मी निघाली आहे आणि मला पुढे परत, तुम्हाला माहिती आहे मला परत एक मम्मीकडं एक चक्कर जावं लागेल मला. आणि मग मी घरी जाईल, स्वयंपाक करेल, तसं पुढे दाखवतच मी तुम्हाला. चला आता राऊंड मारते मी. आता मी परत मम्मीकडे आली, थोडीशी बसली. मम्मी झोपलेली आहे. तर तुम्ही मम्मीला खूप जोशमध्ये एकदम याच्यात बघत असता, रोज रेसिपीला असते, हसत असते. खूप छान आवडतं सगळ्यांना मम्मीला बघितल्यावर. पण आता जरा नरम गरम तब्येत आहे मम्मीची. मी राऊंड मारून आले, तुम्हाला दाखवलं, मी मंदिर पण दाखवलं. आणि काय नाही, आता मी माझ्या घरी जाते. 9 वाजत आलेले, 9 साडेनऊ वाजत आले. मम्मी आता बघू कधी जेवते. आणि काय नाही, आता झोपते थोडीशी. आज मम्मी झोपूनच आहे, म्हणजे मम्मीला ना थोडंसं बरं नसल्यामुळे मम्मीला झोपूनच आहे मम्मी. आणि काही नाही, आज छान असा व्हिडिओ होता. मी रुटीन दाखवली, प्रयत्न केला जेवढं दाखवता आलं तेवढं दाखवलं मी. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.